मध्ये सध्या खेळत आहेत. शॉट ऑफ लेन, यावेळेस मात्र बॉलला तिथे पूल आणि हुकचं मिश्रण करत असताना खेळलाय. बॉल चाललाय मिड विकेटच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार. पहिला चौकार या डावाचा, तो परावर्तित झालाय. 4. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल जर आपण पाहिला तर थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, उसळी घेत होता, योग्य वेळी चेंडूच्या रेषेमध्ये आला सुनील आणि हा चांगला फटका तो त्याच्या वतीनं इथे आपल्याला पाहायला मिळाला. चौकारामध्ये परावर्तित केलंय. 4नं आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात केली आहे. पोलीस 11चा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. हनुमान पॉइंट च्या विरोधात खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळेस मात्र कट शॉट, व्हाट अ शॉट, दर्जेदार अप्रतिम फटका, बॉल सीमा रेखा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. डीप पॉइंट मधला हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार झालाय, चौकारामध्ये परावर्तित झाला. एक चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा ऑफस्टोनच्या बाहेर वाचण्याचा प्रयत्न होता. अगदी तिथे तलवारीचा जसा वार होतो तसा आडवा वार तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चौकारामध्ये परावर्तित केलं, बॉलला 4 मध्ये परावर्तित केलं आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या 8 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ तो समाप्त आहे. अखेरीस चांगली फलंदाजी, स्लाइस करणं जे खूप महत्त्वाचं असतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, विशेषतः मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आणि इथे एक चांगला स्लाइसचा फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅक करणं, गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे, पुढे खेळवलं, बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला, यश मिळालंय. डॉट बॉल आलाय. 2 बाउंड्री जरूर खेळल्या गेल्यात, मात्र शांतताही मैदानाच्या आतमध्ये ती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तो इथे नितेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल जर आपण पाहिला तर पुढे खेळवलं तर चांगला बॉल होता. अपीलला ती तिथे स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळाली. एक निर्धाव चेंडू तो तिथे हाताळला गेलाय. 4 बॉलचा खेळ, त्यानंतर 8 ही धावसंख्या धाफलकावर आहे. सुनील स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करतायत, नितेश त्याच्या विरोधात. इथे मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक तो कॅरी करतोय बॉल. विकेट क्रमांक 1, पहिला झटका, पहिला हादरा तो लागलाय हनुमान पॉइंट या टीमला. फलंदाज सुनील बाधून तंबूच्या आसऱ्याला परत. दुसऱ्या फेरीकरिता लॉर्ड्स टाकले जाणार आहेत. सर्व विजयी संघाचे कर्णधार आपण संपर्क साधा. दुसऱ्या फेरीकरिता लॉर्ड्स ते आपण टाकणार आहोत. चिठ्ठ्या बनवल्या गेल्यात, त्यामुळे जे कर्णधार आहेत आपण लगेचच संपर्क साधा. नवापाडा, DCC, दर्या सारंग आणि मोर्चा चारी टीम चे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता, माफ करा, तिथे लॉर्ड्स टाकण्याकरता संपर्क साधा. लगेचच तिथे टॉस सुद्धा केला जाईल, त्यामुळे कॅप्टनच या. पाच बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल अजूनही या ओव्हरचा शिल्लक आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय. डायरेक्ट हिट चा प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळाला, मात्र एक सिंगल ती सहजतेने तिथे कंप्लीट केली जाईल. 1च्या मदतीनं ओव्हर झाली समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ तो गोलंदाजानं आपल्या नावावर केला असं म्हणायला हरकत नाही. 2 बाउंड्री जरूर खाल्ल्या, मात्र या 2 बाउंड्री खाल्ल्यानंतर एक महत्त्वाची सुनीलची विकेट ती इथे संपादित केली, त्याला माघारी परतवलं आणि 9 धावसंख्येमध्ये हे षटक संपवलं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. एकेरीस हनुमान पॉइंट हा संघ जाऊन पोहोचलाय 1 विकेटच्या पतनानंतर 9 या आकड्यावर. जव्हार चषक एक दैविप्यमान सोहळा आहे. जव्हारचा हा क्रिकेट महोत्सव आहे. हे 3रं पर्व आहे आणि अगदी शानदार हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार आयोजन, नियोजन, प्रचंड मेहनत मॉर्निंग क्रिकेट क्लबची आणि त्यामुळे ही स्पर्धा जी यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण मेहनतीशिवाय कुठली स्पर्धा ती यशस्वी होत नाही आणि या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता खूप जास्त मेहनत घेतली जाते. कारण ही जव्हारची शान आहे असं म्हणायला हरकत नाही. जव्हार चषक 2026, कारण संपूर्ण पालघर जिल्हा असो, ठाणे जिल्हा असो, जिथे जव्हार चषकची नोंद आहे. विशेषतः मी सध्या निफाड तालुक्यामध्ये स्पर्धा केली तर तिथेही जव्हार चषकची ओळख आहे. दर्शनाशी खूप सारे लोक भेटली की सर खूप छान स्पर्धा असते,
यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही रात्री बघतो आणि यावर्षी मला वाटते बोरगडचा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. ज्या बोरगडमध्ये अगदी स्टार कास्ट आहे नाशिकमधली तेजस पिंपळचे सारखा सध्या इन्फॉर्म असलेला खेळाडू जो आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यात जिथे जिथे जातो तिथे तिथे या चषकची चर्चा आहे आणि चर्चा झालीच पाहिजे कारण तेवढं अगदी अप्रतिम आयोजन नियोजन ते आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप साऱ्या संघांची इच्छा अजूनही आहे की आम्हाला खेळायचं आहे, खुला गट असेल तरीही आम्हाला यायचं आहे. चला कॅप्टन आपल्याला विनंती करतोय, विनिंग कॅप्टन आपण या. तिथे लॉट्स टाकले जातील आणि लगेचच नाणेफेकीचा कौल तो केला जाईल. संतोष ते सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलेत. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे ती त्यांच्या वतीनं साध्य केली जाईल. आज जवारचे जे प्रेक्षक आहेत ते रात्रभर झोपणार नाही कारण इथे नेहमी चर्चा असते की सिटी फॉर्मॅटमधलं जे क्रिकेट आहे त्यामध्ये कोण जिंकतो कोण विजेता ठरतो. त्यामुळे ते पाहण्याची उत्कंठा प्रत्येकाच्या मनात असते. यावेळेस वा स्टायलिश कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह तो आपल्याला पाहायला मिळालाय. वन बाउन्स ओव्हर द रोप, बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. रन्स मिळतील 4. काय अप्रतिम फटका तो इथे सजवला गेला. हे बघा रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला इथे दाखवलं जात आहे. हा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता. अप्रतिम अप्रतिम फटका, नेत्रदीपक. अशाच पद्धतीचे फटके जे प्रेक्षकांना पाहायला आवडतात. मनगटाचा खूप चांगला वापर तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉटम हँड त्याचा वापर जो क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा होतो ना तेव्हा तिथनं खूप चांगलं क्रिकेट ते प्रदर्शित होतं. धावसंख्या 13, एक विकेटचं पतन ते आतापर्यंत होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. सुनील सारखा एक महत्वाचा गडी तो माघारी परतलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, इनफिल्डच्या वरनं खेळला गेलाय. बॉल जाईल वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा पार. सलगच्या दुसऱ्या बॉलवर चौकार आला 4. चांगली फलंदाजी, चांगली फटकेबाजी. एक बॉल कव्हर मध्ये खेळलाय, दुसरा रिव्हर्सच्या माध्यमातून खेळलाय. हे बघा संतोषला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं गेलं. बॉल टर्न झाला, योग्यतेने ओळखला. थोडंसं गती कमी आहे तर मग टप्प्यावर भर द्यावा लागेल. तुम्ही जेव्हा डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करता, चेंडूला बाहेरच्या बाजूने काढण्याची कला जाणता, तेव्हा मग तुम्ही तिथे एका गोष्टीवर भर दिला पाहिजे की टप्पा जो माझा योग्यतेने पडेल. कारण जर तुमच्याकडे वेग नसेल तर तो टप्पाच तुम्हाला वाचवू शकतो आणि तेच काम इथे संतोषला करावं लागेल. शॉर्ट ऑफ लेन कमी गतीचा आणि अखूट टप्प्याचा बॉल त्याला पनिश केलंय. बॉलला उडवून फेकून दिलंय सरळ लॉंग स्टॉपच्या माध्यमातून सीमा रेषेच्या पार. इथे पंचांचे दोन्ही हात समांतर हवेत गेलेत म्हणजे षटकाराचा इशारा आलाय. 6. एक चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा रिप्लेच्या माध्यमातून अखूड टप्प्याचा हा बॉल होता. कदाचित प्रॅक्टिसचा अभाव असावा त्यामुळे या पद्धतीचे चेंडू ते डिलिव्हर्ड होत आहेत. आणि फटका कुठे खेळला तर अगदी विकेटच्या मागे लॉंग स्टॉपमध्ये खेळलाय. ज्या षटकाराच्या मदतीनं आता धावसंख्येचा वेग तो प्रचंड वेगानं वाढत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 23 वन फॉर दी ओव्हर चाही इशारा इथे पंचाच्या माध्यमातून आलाय. 3 बॉलमध्ये 14 धावा खर्च केला. संतोष थोडेसे महागडे ठरत असताना पाहायला मिळतात. चांगला बॉल आहे, यावेळेस खाली राहिला. याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात पुनरागमन. चुका होतात, कुणाकडे होत नाही, प्रत्येकाकडे चुका होतात. मात्र त्या चुकांमधनं तुम्ही कसे बाहेर येता, कशा पद्धतीनं पुनरागमन करतात तेही पाहण्यालायक असतं आणि इथे तेच केलं. चांगला बॉल, गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर केला. तिथनं बॉलला विकेटच्या मागे नेलं. निर्धावच्या स्वरूपाने चेंडूला हाताळलं गेलं. 4 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या 23. रिव्हर्स इथे 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 पंचांकडे आशा भरी नजरेनं पाहिलंय. डेड बॉल, इथे डॉट बॉल आलाय. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना पाहायला मिळालाय. पंच थोडंसं आशाभरी नजरेनं सर्वच खेळाडूने पाहिलं होतं मात्र पंच कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे एक निर्धाव चेंडू तो तिथे लिहिला गेलाय. 5 बॉलचा खेळ तो कंप्लीट झालाय. त्यानंतर धावसंख्या 23. पहिले 3 बॉल फलंदाजाचे जरूर होते मात्र त्यानंतरचे 2 बॉल गोलंदाजाने आपल्या नावावर केलेत. शेवटचा बॉल आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ज्या पसंतीच्या एरियातनं खेळायचं होतं तिथनं खेळण्यामध्ये यश मिळालंय. बॉलला उंच हवेतनं उडवून पाठवून दिलंय. आपल्या खेळाडू कक्षाला अभिवादन करण्याकरता दूर सीमा रेषा पार दमदार पॉवरफुल हिट इथे मैदानाच्या हातनं पेशकश केली आहे. षटकार. नवापाडा संघाचे संघनायक आपण संपर्क साधा.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 29-29 ही धावसंख्या राफल कव्हर लागली गेली. इथे मेन स्टेजवर आपण लॉट्स टाकणार आहोत. तिथे शैलेश भाऊ बसलेत अगदी त्यांच्या समोर जो टेबल आहे त्यावर चिठ्ठ्या टाका आणि कॅमेराच्या समोर ते लॉट्स आपण टाकणार आहोत. 2 मॅच असतील आणि एकाला बाय असेल. तिथे लॉट्स टाकले जात आहेत. सिंगल बायवाली पहिली मॅच तिथे पहिली मॅच ज्या 2 टीम मध्ये असेल नवापाडा आणि दर्या सारंग. चला दोन्ही कॅप्टन लगेच टॉस करण्याकरता आपण यायचे. मॅच नंबर 1 जी असेल नवापाडा आणि दर्या सारंग. त्यानंतर मॅच नंबर 2 कोणाची असेल ते बघायचे. त्याकरता चिठ्ठ्या त्या तिथे टाकल्या जात आहेत. लाईव्ह लॉट्स ते आपण पाहताय. चांगला बॉल गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर. हे बघा पुढच्या 2 चिठ्ठ्या त्यात उचलताना तुम्हाला दाखवलं जात आहे. DCC ला बाय मिळते. मोर्चा वर्सेस विजयी संघ अशी मॅच क्रमांक 2 असेल. यातील विजयी संघ आणि मोर्चामध्ये दुसरी मॅच होईल आणि DCC या टीमला बाय मिळेल जे तिसऱ्या फेरीमध्ये खेळतील. एकमेव बाय आहे 10 टीमच्या लॉट्समध्ये जी DCC ला मिळते. धावसंख्या त्यावर जरा थोडीशी नजर टाकू. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या राफल कावर 29 2 विकेटचं पतन ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. शंकर जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज संदीप घाटाळ मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा आमचा VIP डाईस तो तुम्हाला दाखवला जातोय ज्यावर आयोजक, खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर पाहुणे आणि काही लहानगे असे सर्वच जण एन्जॉय करतायत या दर्जेदार क्रिकेटला, जवारच्या क्रिकेटला. इथे मात्र चांगला फटका बिटवीन द गॅप खेळलाय. मात्र क्षेत्ररक्षक तो तिथे गडबडलाय. त्याची नजर चेंडूवरची हटली गेली आणि त्याचा फायदा जरूर मिळालाय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. रन्स मिळतील 4. हा बघा जो फटका ऑफस्टम्पच्या बाहेर योग्य त्याने खेळला होता तिथे अलगद अगदी जिथे गॅप होता तिथे मारला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचला. मात्र ते आपण नेहमी रोडने जाताना वाचतो ना मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तो मनाचा उत्तम ब्रेक मारला मात्र टायर ते गोटा होते स्लिप झाले त्यामुळे. आणि तिथे जर आपण पाहिलं तर रन्स त्या 4 मिळाल्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तोच बॉलच्या खाली आला आणि यावेळेस चुकी नाही. एक चुकी झाली यावेळेस चुकी नाही. एक अप्रतिम झेल दर्जेदार झेल. बघा यालाच चांगलं क्रिकेट म्हणतात. एखादी चुकी तुमच्याकडनं होते मात्र त्या चुकीतनं तुम्ही कसे सावरता, त्या चुकीवर कशा पद्धतीने तुम्ही पांघरून घालता तेही तेवढंच महत्वाचं असतं. आणि यावेळेस एक चांगला रनिंग कॅच तो तिथे कंप्लीट केलाय. एक अप्रतिम झेल तो कंप्लीट केलाय. विकेटचं बदन खेळाडू बाद. तेजस आलेत नवीन बॅटर फलंदाजी करण्याकरता. परिचित खेळाडू आहेत जवार टेनिस बॉल क्रिकेटमधले. आणि बघूया तेजस त्यांचा खेळ कसा असेल, इथे कशा पद्धतीने बॅटिंग इथे ती त्यांच्या वतीने केली जाईल. या ओव्हरमध्ये खूप चांगलं कमबॅक ते शंकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा दिल्यात. 2 विकेट्स त्या आत्तापर्यंत आपल्या नावावर केल्यात. करंट रन रेट जर आपण पाहिला तर 12.38 आहे. आणि हाच रन रेट जर अधोरेखित ठेवला तर डावाच्या शेवटी 61 धावा त्या राफल कावर दाखवल्या जात आहेत. मात्र इथे त्या रन रेटपासून थोडंसं कमी केलं जाईल की जास्तीचा लावला जाईल. काय घडेल या मॅचमध्ये
ते आपल्याला बघायचं. षटक क्रमांक 3 सध्या ते प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ तो कंप्लीट झालाय. इथे मात्र ऑन साईडला फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. मिड विकेटचा खेळाडू जोपर्यंत काऊ कॉर्नरच्या जवळपास पोहोचला, चेंडूला रिटर्न केलं, तोपर्यंत एकच रन मिळेल. आणि पोलीसचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे शिथाफीचं क्षेत्ररक्षण कसं करायचं ते त्यांना सांगण्याची गरज नाही. धावण्यामध्ये पटा येते, कारण कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून खूप जास्त मेहनत घेणारी हे सर्व आमचे पोलीस बांधव सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल अगदी अप्रतिमतेनं वन बाउन्स निघून जाईल सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी शेवटच्या क्षणी बॉडीला स्विच केलं आणि तदनंतर हा स्वीट हिट तो मैदानाच्या आतनं खेळला गेला. हे बघा तिथे अंतिमच्या क्षणी बॉडी स्विच करताना स्वीट फटका तो मैदानाच्या आतनं खेळला आणि चौकारामध्ये परावर्तित केला. सूरजच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या डावातला सर्वात यशस्वी बॅटर आहे सूरज, जो मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतोय. अगदी चांगला खेळ सूरजच्या माध्यमातून सध्या मैदानातनं आपण होत असताना पाहताय. चेंडूच्या रेषेत येतोय, मिडल ऑफ द बॅट खेळतोय. धावसंख्येला मोठा करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 38. धावसंख्या जर आपण पाहिले तर 38 धावा 3 विकेटच्या पतनानंतर. अजूनही ती 2 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे. नितेश ज्यांना कंटिन्यू केले गेले. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आले होते आणि चांगली गोलंदाजी केली होती. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरचा कोटा एका गोलंदाजाचा आहे आणि तो नितेश यांचाच आहे, कारण चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या ओव्हरमध्ये. चांगला बॉल फुलर लेंथवर टाकला होता. यॉर्कर लाईन जी नेहमीच गोलंदाजाला पोषक असणारी लाईन आहे, त्या लाईनवरचा हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. खोदून काढलं बॉलला, मात्र मिड ऑफला क्लिअर करणं ते शक्य झालं नाही. एक सिंगलनं धावसंख्या 39. चांगलं स्वागत केलं इथे फलंदाजाचं आपल्या स्वॅगनं. पोलिसी खाके आपण ज्याला म्हणतो ना, अगदी तो दाखवला तिथे बॅटरला. फुलर लेंथवर चेंडू टाकला. नितेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर सूरज आहे. 8 बॉलमध्ये 25 वर बॅटिंग करत असताना तो आपल्याला मैदानातनं पाहायला मिळालाय. बघूया नितेशला कशा पद्धतीनं सामोरं जाणार आहे येणाऱ्या बॉलमध्ये. कमी गतीनं फुलर लेंथवर टाकला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं. महत्वाचा कॅच होता, कारण जो सूरज मैदानातनं धावा बनवत होता, जो सूरज मैदानातनं अगदी विध्वंसकतेनं फटकेबाजी करतोय, त्याचा झेल होता. तो कॅरी होणं खूप गरजेचं होतं. मात्र तिथे जो क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगमध्ये होता तो चेंडूपर्यंत पोहोचला खरा, मात्र हातातनं चेंडू निसटला आणि त्यामुळे जीवनदान मिळालं, रन सुद्धा मिळाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 या आकड्यावर. आणखी एक चांगला बॉल फुलर लेंथवरचा निर्धावच्या स्वरूपाने हाताळला गेलाय. काय गोलंदाजी होती, वा लाजवाब, अप्रतिम मारा. फलंदाजाला हातबल करणारा, हताश करणारा, बंदिस्त करणारा, शांत ठेवणारा हा दर्जेदार मारा इथे मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर तो इथे हाताळला गेला. डॉटच्या स्वरूपाने चेंडू आलाय. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर धावसंख्या 40. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. फुल टॉस आहे, फुल टॉल वसूललाय. बॉलला उंच हवेत ना फेकून दिलं मिड विकेटच्या सीमा रेषा पार. पॉवरफुल हिट तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार. फुल टॉस बॉल, त्याला पनिशमेंट देणं गरजेचं होतं आणि हे बघा तिथे ऑफस्टमच्या बाहेर शफल झाला आणि अगदी गुडघ्यावर बॅलन्स करत असताना हा फुल टॉस त्यानं मिड विकेटच्या डोक्यावरनं फेकून दिला सीमा रेषा पार. षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या 46. खूप काळ मैदानाच्या आतमध्ये शांतता होती आणि ती शांतता वादळापूर्वीची होती. हे फलंदाजी करत असताना सूरज पुन्हा एकदा मैदानातनं सांगतोय, तेजस तो मैदानाच्या आतनं सांगतोय. दोघेही बॅटर आतापर्यंत चांगली बॅटिंग करतायत मैदानातनं. आणखीन फुल टॉस, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? झेल इथेही सुटलाय. लागलाय का चेहऱ्यावर ते बघून घ्या एकदा. बॉल तिथे हातातनं निसटला गेला. 1 रन ती धावफलकावर 2 धावा तिथे धावफलकावर जोडल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 48. 48 धावा.
चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज नितेश ज्यांना आपण गोलंदाजी करत असताना पाहताय. अगेन तिसराही फुलटॉस आणि यावेळेचा फुलटॉस तो सीमा रेषा पार. VIP डाईसला सलामी देणारा हा दमदार आणि पॉवरफुल हिट षटकार. काय बॅटिंग करतोय, अप्रतिम फटकेबाजी तेजसकडनं पाहायला मिळते. आपल्या ताकदीचा वापर आणि तदनंतर बॉलला करवली आहे त्यानं ही हवाई सफर. VIP डाईसला ठोकली आहे सलामी. एक उत्तुंग आणि गगनचुंबी प्रहार तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. थोडक्यात कॅमेरा बचावलाय तिथे विश नेटवर्कचा, कारण क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकाला भान राहत नाही तो कुठे आलाय आणि काय करतोय. त्यामुळे इथे बघा त्यानं उडी मारली होती. षटकार शेवटच्या बॉलवर खेळलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 54, 54 धावा. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो देणं बाकी आहे तो मॅन ऑफ द मॅच आपण इथे वितरित करणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच कुलदीप म्हात्रे जे ठरलेत मॅन ऑफ द मॅच. या कुलदीप, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ते तिथे वितरित केलं जाईल. बॉलरचं नाव कोण? अजय. प्रेम गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक, अंतिम षटक ते प्रगतीपथावर आहे. इथे मात्र चांगला बॉल, वेग होता. इथे विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता सांगितलं गेलंय आणि रन बी आली. विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता सांगितलं गेलं, त्यामध्ये रन आली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 55, 55 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज प्रेम ज्याला आपण गोलंदाजी करत असताना पाहताय. 55ला 3 अशी स्थिती आहे. 4.1चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. बघूया प्रेम कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या बॉलमध्ये कशा पद्धतीचा खेळ तो त्यांच्या वतीने इथे होताना पाहायला मिळेल. 55ला 3 आहे. चला गेम थोडंसं स्पीडअप करा. अगदी 4 ओव्हर तुम्ही निर्धारित वेळेत टाकल्यात, मात्र 5वं षटक तेही त्याच निर्धारित वेळेमध्ये टाका हीच विनंती आहे. कारण रात्रीचं क्रिकेट असेल तरी खूप जास्त लेट झाला की मग क्रिकेटची मजा निघून जाते. इथे बॅटचा आवाज आला होता, जरूर आला होता. एक रन इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे, मात्र बॅकअप करता क्षेत्ररक्षक होता त्यामुळे हा रिस्क घेतला गेला. एक रन तिथे धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती 56, 56 धावा. एक एन्काउंटर टोटल आहे आणि मैदानामध्ये फलंदाजांना गोलंदाजांचा एन्काउंटर करावा लागेल, कारण हे मैदान प्रत्येकाला ज्ञात आहे. षटकार चौकारांचीच ओळख निर्माण करणारे मैदान आहे, जिथे षटकार चौकारांची आतिषबाजी मग ते दिवस असो किंवा रात्र षटकार ठोकलेच जातात. इथे मात्र चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खराब फिल्डिंग यापेक्षा आणखी वाईट ते काय. गोलंदाजानं फलंदाजाला रोखावं, त्याला एखादा खालच्या बॅकलिपचा फटका खेळायला भाग पाडावा आणि क्षेत्ररक्षकानं तिथे हाराकिरी करून बॉलला चौकारामध्ये परावर्तित करावं. म्हणजे गोलंदाजाने केलेल्या मेहनतीवर पाणी टाकण्यासारखं आहे. चौकारामध्ये परावर्तित झालाय बॉल. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 60 ऑन बोर्ड. 60 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ तो पूर्णत्वाला आलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो या ओव्हरमधला शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल. इथे फटका तो पुन्हा एकदा फसला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली आहे तर घेऊ द्या, तिथे अतिरिक्त रिस्क घ्यायची नाही आहे. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 61. अंतिमचे 2 बॉल ते शिल्लक आहेत. बघूया तेजस
ज्यानं आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे. तेजस गवारी 7 बॉलमध्ये 17 बॅटिंग करतोय. 12 मध्ये 32 फलंदाज सूरज. बघूया कशी फलंदाजी करेल तेजस गवारी येणारे 2 बॉलवर. इथे मात्र वा, अप्रतिम दर्जेदार इम्प्रुव्हायझिंग फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. बॉल सीमारेषा पार, दमदार फॉलोइंग स्वीप षटकार. हा बघा तिथे ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला आणि हा फॉलोइंग स्वीप तो मैदानाच्या आतनं खेळला गेला. बॉलला उंच हवेतनं फेकून दिलं सीमारेषा पार. शैलेजी सयाम यांच्याकडनं या अप्रतिम फटक्या करता, या दर्जेदार फटक्या करता तेजस करता 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल आणि अगदी 500 रुपये पारितोषिक देण्यासारखाच फटका होता. इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. शैलेजी सयाम यांच्याकडनं ते 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 67 ऑन बोर्ड. 67 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाज प्रेम समोर स्ट्रायकर एंडकडे, तेजस तो स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करतोय. चांगला बॉल आहे, तेवढा चांगला फटका आहे. इथे बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकानं वेट करणं पसंत केलं आणि जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे दुसऱ्या धावसंख्येकरता प्रयत्न आणि 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केले गेले. या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या 69 एकूण 70 धावा दाफलकावर जोडल्या गेल्या. विजयाकरता 70 धावसंख्येचं एक चांगलं टार्गेट ते सेट केलं गेलंय. सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद आहेत. मॅन ऑफ द मॅच ते आपण तिथे वितरित करतोय. शैलेजी सयाम यांच्या शुभ हस्ते आपण ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक कुलदीप म्हात्रे यांना ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आहे ते आपण तिथे वितरित करतोय. मॅन ऑफ द मॅच ही सुपर एक्स ज्यांनी आपल्याला ही जर्सी प्रोव्हाइड केली आहे, ती सुपर एक्सनं दिलेली ही आकर्षक जर्सी ती आपण देऊन या खेळाडूचा सन्मान तो इथे करतोय. आणि लगेचच टॉस सुद्धा केला जाईल. बोट टीम कॅप्टन चला लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. दर्या सारंग आणि नवापाडा दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे समोर लगेचच या. शैलेश भाऊंच्या शुभ हस्ते लगेचच कॉइन स्पिन केला जाईल. चला या दोन्ही कॅप्टन लगेच तिथे मुख्य स्टेजवर जॉईन व्हा आणि नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हा. 70 धावा दाफलकावर लागल्या, 69 धावा दाफलकावर लागल्या. 70 धावसंख्येचं लक्ष आहे आणि कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेलं जाईल ते ऐकवण्याकरता आपल्या सोबत मायक्रोफोनवरनं जोडतील आमचे सहकारी तेजस धोबी. या स्पर्धेच्या निमित्तानं काही क्षणचित्र टिपली गेली, काही अप्रतिम व्हिडिओज जे आपल्याला पाहायला मिळाल्या. ते सर्व काम ज्यांनी केले ते आशुतोष दांडेकर यांच्या माध्यमातून ते सर्व व्हिडिओज टिपले गेले. त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. इन्स्टावर त्यांचं पेज आहे इनक्रेडिबल जव्वार. त्या इनक्रेडिबल जव्वारचे संचालक आहेत. दर्या सारंगनं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय घेतला पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. एकोणसत्तर धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि पोलीस 11च्या समोर 70 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र ठेवलं गेलं. बघूयात 70 धावसंख्येचं आव्हान पार करताना आपल्याला पाहायला मिळेल का. सलामीची जोडी महाराष्ट्र पोलीस 11 संघाकडून दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. रोहित आणि त्याच्या समवेत
अतिरिक्त खेळाडू पोलीस 11 संघाचा रोहित आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या, कारण नावं सांगण्याकरिता ॲटलिस्ट आता बॅटिंग आले तरी आपण एक खेळाडू पाठवून द्या, ही विनंती असेल. यस, रोहितलाही आपण पाहाल अगदी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि सध्या तरी या स्पर्धेकरिता मॅन ऑफ दी सिरीजची बाईक दाते हरिश्चंद्र भोये सर आमदार यांचे अंगरक्षक म्हणून सुद्धा काम पाहत आहेत. आणि पोलिसांच्या स्पर्धेमध्ये खूप सारे गोल्ड मेडल रोहितच्या नावावर आपण इथून मात्र पाहिलेत. आणि क्रिकेटवर हाही एक नितांत प्रेम करणारा खेळाडू आहे, जो आपल्याला सध्या तरी इन ॲक्शनमध्ये आणि त्यांच्या समवेत दाखल होताना आपल्याला मात्र पाहायला मिळतात. बॅटर नंबर 2 प्रकाश आणि रोहित ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तब्बल 70 धावसंख्येचं आव्हान, येणारे 30 चेंडू आणि 70 या धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार करायचं आहे. चला वॉर्मअप तदनंतर करूयात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज चेतनला आपण पाहताय. 20 मिनिटांचा अवधी इथून मात्र टायमर सेट झाला आहे आणि टायमर स्टार्टसुद्धा होतो आहे. त्यामुळे विनंती करतो आहे की चेतन चला आता आपण घाई करूयात. अजूनही खूप सारे मॅचेस आपल्याला इथून मात्र खेळवायचे आहेत, या गोष्टीची नोंद असू द्या. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज चेतन इथून मात्र सज्ज होतो आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे आणि पहिलं षटक घेऊन इथून मात्र चेतन तयार. षटकातील पहिलाच बॉल समोर प्रकाश. हो, पहिलाच बॉल यावेळेस आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतील आणि इशारा दर्शवतील इट्स अ व्हाईट बॉल. एक धाव इथून मात्र पाहायला मिळते आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपातलं खातं आता मात्र टीम पोलीस 11चं आपल्याला पाहायला मिळतं. गुन्हेगारांना ज्या पद्धतीने पोलिसी मार देतात त्या पद्धतीने आता मात्र 70 धावसंख्येचं आव्हान पार करत असताना पोलिसी मार दर्शवावा लागेल, तरच कुठेतरी मात्र 70 धावसंख्येचं आव्हान जरूर पार होताना पाहायला मिळेल. गोलंदाज चेतन तयार. पहिलाच बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केले गेले, चेंडूला पाठवलं गेलंय बाउंड्राईच्या दिशेनं. प्रकाशच्या बॅटमधून चेंडू चाललाय बाउंड्राईच्या पलीकडे पाहायला मिळतोय दमदार चौकार. 4. त्या बादे अगदी जबरदस्त स्ट्रोक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चौकाराच्या पडतीनं धावफलक आता मात्र 5. वैयक्तिक खातं इथे मात्र खुलं होत असताना चौकारानं. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये आपण उस्मान पटेलला सातत्यानं पाहिलं चौकारानं खातं खुल्लं करत असताना. कदाचित थोड्या प्रमाणात काही ना पण चित्र पाहायला मिळालं. पंचांनाही इथे मात्र फुटवर्क दर्शवावं लागलं. पंचांनाही छेदुनानं बेदून सरळ बॅट चेंडू निघून चाललाय. बॅक टू बॅक लगातार प्रकाशच्या बॅटमधून चौकार. 4. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार. पुढचाही बॉल क्या बात आहे, यावेळेस भिरकावून दिलं गेलंय आणि पाठवलं गेलंय. किंचितचा फरक पण पॉवरफुल स्ट्रोक. लगातार 3 चेंडू आणि 3 चौकार. चौकार आहे ट्रिक. यस, आपण पाहताय आणि जव्हार चषक आपण एकंदरीत विचार केला. जव्हार चषकचं जर सातत्यानं काही ना काहीतरी नवीन आपल्याला त्यांच्यामार्फत पाहायला मिळतं. मी पोचवीन तुमच्यापर्यंत. लाइटिंग मॅनसुद्धा आले होते इथे, अगदी त्यांनाही आपण पाहिलं. गेल्या वर्षीचं तर जे जव्हार चषक होतं खरं तर एक जबरदस्त लाइटिंग मॅन त्यांनाही आपण पाहिलं आणि खूप सारा प्रेक्षक राजा इथे उपस्थित होतानाही आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुनश्च एकदा चेतन. हो, पुढचा बॉल चांगला टप्पा, चांगल्या टप्प्याचं सिलेक्शन आणि इथून मात्र थांबा दर्शवणारा खरं तर प्रकाशला. गिरदा फेकी डॉट बॉल. सन्माननीय अब्ताबजी मेमन साहेब येथे उपस्थित होत आहेत, ज्यांच्या मातोश्री नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचंही आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. ओहो, यावेळेस रोहितला परतावं लागेल धावबादच्या स्वरूपात. तंबूच्या आशयाला बिग विकेट, महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज आत्महत्या करत असताना रनआउटची विकेट. बॅटर आउट तंबूच्या आशयाला.
हो, महत्त्वाचं विकेट खरं तर रोहितच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं आणि मी म्हटलं ना की महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ही स्पर्धा होते आणि तिथे खूप सारे मेडल ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळालं. चांगला खेळाडू होता ज्याच्यावर खरं तर विश्वास खूप सारा पोलीस 11 संघाचा आपल्याला पाहायला मिळत होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटर्स नेम शंकर दाखल होत असताना खरं तर महाराष्ट्र पोलीस आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतात, ज्यांच्यासाठी एक वाक्य सातत्यानं म्हटलं जातं, उभा असतो वर्दीतला म्हणून सण साजरा होत असतो गर्दीतला. आणि अगदी या स्पर्धेकरिताही खूप सारं जव्हार पोलीस स्टेशनचं सहकार्य आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. लास्ट टू गो, गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज चेतन षटकातील पुढचा बॉल डान्स करत जणू हाही चेंडू निघालाय. सिंगल इथून मात्र मिळते, सिंगलशिवाय काही मिळणार नाही आहे. षटक समजा क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 14 या अंकावर. म्हणजे एकंदरीत विचार केला तर 24 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि विजयाकरिता 56 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासती आहे. चला, कंप्लीट 5 मिनिटामध्ये षटक संपवलं गेले. दुसरं षटक हाताळण्याकरिता त्वरित यायचं आहे. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय, बाळाला आणले गेले. अगदी क्या बात आहे, अगदी बाळाला आपण इथून मात्र पाहत आहे. फिटनेसवर खूप सारा प्रभाव त्यांचा आपण पाहिलं आणि बाळाची गोलंदाजी प्रभावशाली होईल का नाही होईल येणारे चेंडू दर्शवतील, पण केस जबरदस्त आहेत, हे सही जबरदस्त आहे. आणि जरूर पोचवीन बाळा यांचं मी तुमच्यापर्यंत. ओहो हो, क्या बात आहे, पुन्हा एकदा एक जबरदस्त गोलंदाजी लगातार दोन्हीच्या दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. आणि बाळा यांचा विचार केला तर ॲक्वामॅन या नावानं खरं तर जव्हार नगरीमध्ये ते प्रसिद्ध आहेत. सूत्रांकडून ती आमच्यापर्यंत माहिती पोचली आणि ते पोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत करतोय ना. पण जबरदस्त पहा, मी म्हटलं ना की गोलंदाजी प्रभावशाली होईल का नाही येणारे चेंडू दर्शवतील, पण जसे चेंडू येतात तसं प्रभावशाली गोलंदाजी ॲक्वामॅन बाळाच्या मार्फत इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, पुढचा बॉल एक धाव तर इथून मात्र पळून पूर्ण होते. क्षेत्ररक्षक पोहोचायला उशीर झालाय. क्विकली जर का क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असतं तर कदाचित ही एक धावसुद्धा पाहायला मिळाली नसती, पण एक धाव पूर्ण होते, सिंगल मिळते. सिंगलच्या बढतीनं धावसंख्या आता मात्र 15. चांगलं षटक, पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा आल्यानंतर बाळाचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीला जर प्रेशर क्रिएट केलं गेलं असतं तर कदाचित याही धावा पाहायला मिळाल्या नसत्या. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज बाळा. ओहो, पुढचा बॉल उचलला गेलाय आणि पाठवलं गेलंय कुठे तर थेट बाउंड्राईनच्या पलीकडे. जव्हारकरांच्या भेटीला पाहायला मिळतो इथून मात्र प्रकाशच्या बाठीमधून धावत संख्येवर प्रकाश टाकणारा फटका, षटकार 6 धावा. गोलंदाज बाळा. हो, पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर असं वाटलं की दिशा भरकटली गेली आहे. यस, पंच आमच्याकडे वळतायत आणि इशारा दर्शवतायत. इथून मात्र इट्स अ वाईट बॉल. एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या आता मात्र एकेरी धावेने 22. चेंडू संपुष्टात येत आहेत. 4 शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगला चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन आणि 6 संध्या जर का तुम्हाला इथे उपलब्ध करून दिल्यात तर मग त्या सहीच्या सही वेळेस वेगळा चेंडू डिलिव्हर करण्याची धमक आपल्यामध्ये असली पाहिजे, जी की इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. कमी वेगाचा चेंडू इथून मात्र हाताळला गेला आहे. पुढचा बॉल आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर हुकी डावतोय. षटक संपलं इथून मात्र क्रमांक 2चं 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 गड्याच्या मोबदल्यात 22. आता मात्र विजयाकरिता शेवटचे अंतिम 18 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 48 या धावसंख्येची. क्या बात आहे, अगदी स्कूटी लावली आहे आणि त्याच्यावर बसून इथे मात्र प्रेक्षक राजा इथून मात्र संपूर्ण आनंद घेतोय. अगदी जेवण झाल्यानंतर आता मात्र जव्हार चषक पाहण्याकरिता संपूर्ण आमचा प्रेक्षक राजा
आमचा प्रेक्षक राजा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे आणि षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता हनुमान पॉईंट संघाकडून आमंत्रित केले गेले. 3रं षटक हाताळण्याकरिता अमोलला. आज संपूर्ण जव्हार शहरातील संघ आपल्याला इथून मात्र खेळताना पाहायला मिळतात. चला अमोल, आपण सज्ज व्हा. टाईम आपल्याकडे थोडासा कमी आहे, या गोष्टीची नोंद असू द्या. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अमोल या षटकातील पहिलाच बॉल आहे. यावेळेस हवेमध्ये चेंडू घडतं तरी काय, धरती मातेला दान होणारा चेंडू जरूर पाहायला मिळाला. आता मात्र चूक करणार नाही आहेत, सिंगल मिळेल आणि सिंगलच्या बढतीने धावसंख्या 23. यस, मी आधी म्हटलं की 70 धावसंख्येचा वण पार करायचं आहे, त्यामुळे अटॅक करणं हा एक पर्याय जरूर इथून मात्र असेल टीम पोलीस 11 संघाकडे. त्यामध्ये रोहित तिथे मात्र अगदी स्वस्त्यात परतला, चुकीमुळे त्याच्या इथून मात्र बाद झाला. साथ मिळाली नाही आहे पाहिजे तशी, आणि तो कुठेतरी मात्र धक्का जरूर असावा, पण त्या धक्क्याला बाजूला सरळत इथे मात्र मनसोक्त पद्धतीने फटका कन्वर्ट निघून सल्लाई बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतो दमदार षटकार 6. डॉट बॉल निर्धाव फेकी. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करणारा चेंडू अमोलच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. तेजसजी गिणे आणि चरणजी मडावे साहेब यांना आपण पाहता अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती नोंदवताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि चिमुकले क्रिकेटचे चाहतेही त्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळाले. कदाचित आत्तापासून क्रिकेटचे धडे गिरवायला तेही आहे, तर मात्र त्यांना संधी देत असावे. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 2 धावा खरं तर आपल्याला पाहायला मिळाल्यात. धावफलक 2 धावेच्या पडतीने 31-31. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 31 या अंकावर धावफलक. चला अमोल, वेळ निघून जातोय. पुन्हा एकदा आम्ही विनंती करू की थोडंसं घाई करा. गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल वेगवान चेंडू, ते तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल थांबा दर्शवणारा चेंडू संपतायत 5. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज सय्यार. चला एकच जाऊ मिळेल, फार काही मिळणार नाही या अंतिम क्षणी. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. विजयाकरिता आपण ऑन स्क्रीन पाहू शकताय 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि आता मात्र 38 या धावसंख्येची आवश्यकता. जसे जसे चेंडू निर्धाव येत आहेत, सिंगल डबल येत आहेत, तसं तसं आव्हान खरं तर कठीण होताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलनं फार आपण सामन्यामध्ये जिवंत राहू शकता किंवा त्या आव्हानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथून मात्र करू शकता. पण मोठ्या फटक्यांना जर का पसंती दिली गेली तर ते जे आव्हान आहे ते जवळ खूप सारं लवकर होताना पाहायला मिळेल, जे की त्याची कमतरता पोलीस 11 संघाकडून इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रकाशला कुठेतरी मात्र जादू करावी लागेल, प्रकाशच्या बॅटमधील ताकद दर्शवावी लागेल. षटक क्रमांक 14 झाली आहे सुरुवात आणि 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर येथे मात्र प्रकाशच्या बॅटमधून करारी प्रहार. चौकार 4. येस, पण पाहताय अगदी रुपेशला आणले गेले. गोलंदाज रुपेश तय्या. हो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअपला कोणीही नव्हतं आणि तिथे मात्र चोरल्यात पोलीस 11. पोलीस जरी असले तरी धावा चोरल्या जिथे मात्र फार एकच धाव होती. खरं तर बॅकअपला कोणी नसताना हे जोखीम पत्करणं चुकीचं ठरू शकतं, चुकीचा निर्णय ठरू शकतो, जो की इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलच्या ऐवजी मिळाली डबल. धावा मैदान 2, धावसंख्या 38. 10 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र
सिंगल मिळते आणि सिंगलला 39 गोलंदाज सय्या. हो, पुढचा बॉल मिस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावफेकी आहे. डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल फक्त आणि फक्त सिंगल करिता हा फटका इथून मात्र आपल्याला कन्वर्ट होताना पाहायला मिळाला. सिंगल धावसंख्या 40. जवळजवळ असं वाटतं की या सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे टीम हनुमान पॉईंट संघानं. पण अजून 7 चेंडूचा खेळ शेष आहे. कधीही काही घडू शकतं. षटकातील हो, पुढचा बॉल आता मात्र थांबा दर्शवला जाईल आणि या षटक संपेल. इथून मात्र क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्यात 40. चला 6 चेंडू आणि आता मात्र 30 या धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे कुठल्या तरी 5 चेंडूंवर षटकार ठोकणं इथून मात्र बंधनकारक राहील. ओम मोरे सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. वेलकम ओम, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. चला नवीन फलंदाज थोडंसं आपण धावत या, ही नम्रतेची विनंती आम्ही तुम्हाला करतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित. हो, बालबाल बच गे अजित. आल्या आल्याच कदाचित तंबूच्या आश्रयाला जाण्याचा विचार केला होता की काय. यष्टीरक्षकाची जर काही तुम्ही मात्र साथ मिळाली असती, पकड जर का मजबूत असती तर मग वेगाची तर जरूर पाहायला मिळालं असतं. चला 5 चेंडू आणि आता मात्र 30. प्रत्येक चेंडू आता मात्र बाउंड्राईनच्या पलीकडे धाडणं हा शेवटचा पर्याय टीम पोलीस 11 संघाच्या बाजूनं. 5 चेंडू आणि 30 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्यार. ओहो, यावेळेस पहिला तर आलाय, उडवलं गेलंय आणि पाठवलं गेलंय. चेंडू निघून चाललाय बाउंड्राईनच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार. 4. चौकार पाहायला मिळालाय. चौकारानं धावफलक आता मात्र 44. गोलंदाज सय्यार. पुढचाही बॉल मिस करत असताना निर्धावफेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहिलाय. आणि चेंडू संपतायत आत्तापर्यंत 3 आणि 3 चेंडू 26, जे की थोडंसं अशक्य आता मात्र वाटायला सुरुवात झाली आहे. पण शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण घोषित करू शकत नाही. 3 चेंडू आणि 26. चला आता मात्र 2 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता. औपचारिकता शेष राहते आणि त्या औपचारिक त्वरित करूयात आपण पूर्ण आणि नेक्स्ट मॅच जी की आपल्याला पाहायला मिळेल दर्शनजी तामोरे. चला 1 चेंडू आणि 25. चला अंतिम क्षणी ही झेल होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि सामना संपतोय, सामना जिंकतोय टीम हनुमान पॉईंट संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं. यस सूरज. 12 चेंडू आणि 32 धावसंख्येची वाजवी खेळी खरं तर ज्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली.